खूपच सुंदर आयोजन नियोजन वेतालवाडा प्रीमियर लीग। दोन्ही संघांनी वेळेचं बंधन करून लवकरच सामना चालू करायचा आहे। अजूनही आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत। बघा संदीप वाघ हे फलंदाजी करायला आले तर बक्षिसांची लय लूट झालेली आहे। लगातार त्यांनी 3 बॉल 3 चौका जर ठोकले तर सचिन शिंदे यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयाचं जाहीर झालेलं आहे। चला सामना चालू। खूपच चांगला असा फिरकीचा गोलंदाज म्हणजे निलेश पवार। पहिला चेंडू खूपच चांगला हाताळला होता, निर्धाव चेंडू। खूपच चांगला असा फटकार, परंतु तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण शुभम काजारे यांचं आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवल्या त्यांनी। आता संदीप वाघ यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे। 3 बॉल 3 चौका ठोकतात तर 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। हलक्या हाताने चेंडू खेळला, एकच धाव। संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 2। खूपच चांगला असा फ्लायटेड डिलिव्हरी आणि खूपच चांगली असं क्षेत्ररक्षण, एकच धाव। खूपच सुंदर असा चेंडू हाताळला, निर्धाव चेंडू। संदीप वाघ यांना अजून एक सुवर्ण संधी आलेली आहे। आकाश चव्हाण यांच्याकडनं 1 चौकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। वेतालवाडा प्रीमियर लीग म्हणजे बक्षिसांचा लयलूट असा खूपच असतो या टुर्नामेंटमुळे। संघाची दुसरी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शुभम काजारे। संदीप वाघ यांना अजून एक सुवर्ण संधी। दीपक जयस्वाल यांच्याकडनं देखील 500 रुपये, टोटल 1200 रुपयेचे मानकरी ठरतात का पाहूया। खूपच चांगला असा चेंडू हाताळला, यष्टीरक्षकाला काही कळाले नाहीये। 1 धाव, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू। खूपच सुंदर असं गोलंदाजी करत आहे शुभम काजारे। 1 साइड हिरो मानले जातात वेतालपाड्यामध्ये। खूपच चांगला असा स्ट्रेट ड्राव, कडक असा स्ट्रेट ड्राव, खणखणीत असा चौकार मारलेला आहे प्रणेश चव्हाण यांच्या बॅट मधून निघालेला चौकार। खूपच चांगला असा कमबॅक, रन आउट।
खूप मोठी विकेट गेलेली आहे प्रणय चव्हाण यांच्या रूपामध्ये. खूप मोठा संघाची धावसंख्या झालेली एक गडी बाद 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू शेष. पाहूया संदीप वाघ काय करतायत. खूपच चांगला असा मारलेला आहे मारा केलेला आहे परंतु संघाचे संघनायक देवा यांनी 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुढील सामना आतिश वॉरियर्स व आराध्य स्पोर्ट दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. संघाचे तिसरं षटक व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन निलेश पवार फिरकीचा बादशाह. खूपच चांगला असा इजा झालेली आहे का पहा. षटकार मारलेला आहे आत्महत्या केलेली आहे संदीप वाघ याने आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी समीर कुंभार हे आलेले आहेत. दोन गडी बाद 11 धावसंख्या झालेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. खूपच बॅकफुटला गेलेला आहे ए आर संघ आणि परत एकदा रन आउट. खूपच चांगला असा बॅकवर्ड पंच केलेला आहे साहिल याने आणि एक धाव टिपून काढलेली आहे. आता संघाचे ओनर अभिषेक राऊत हे आलेले आहेत. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. 4 चेंडू उर्वरित 2 चेंडू शेष. खूपच बॅकफुटला चाललेला आहे ए आर स्पोर्ट हा संघ. आता कुठेतरी कमबॅक करण्यासाठी खूप मोठी ओव्हर त्यांना धावा काढाव्या लागतील तेव्हा फ्रंटफुटला हा संघ येऊ शकतो. क्रिकेट हे अनिश्चितताचा खेळ आहे काहीही होऊ शकतो. निर्धाव चेंडू अभिषेक राऊत यांना काही चेंडू कळालेला नाहीये. शेवटचा चेंडू शेष.
खूपच सुंदर असा चेंडू हाताळला. यष्टीरक्षकांनी काही चुकी न करता एक गडी बाद केली. धन्यवाद धन्यवाद बँजो बँजो पाटी धन्यवाद. साहिल गुप्ता यांना सुवर्ण संधी. आकाश चव्हाण यांच्याकडनं एक चौक्यासाठी रोख पारितोषिक 201 रुपये जाहीर झालेलं आहे. आता संघाची चौथं षटक व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कृष्णा मट्टू यादव. खूपच चांगला असा चेंडू. विधान कनौजे यांची चांगली अशी फिल्डिंग आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. आता साजन का टार्जन पाहूया काय करतोय. जंगलामध्ये टार्जन आणि वेतालपाड्यामध्ये साजन पाहूया काय करतोय. बॅकफूट पंच केलेला आहे आणि एकच धाव मिळालेली आहे. संघाची वाढती धाव संख्या 14. खूपच चांगला असा चकावलेला हा चेंडू आणि मट्टू यादव यांना पुन्हा एकदा विकेट मिळालेला आहे. खूपच चांगली अशी गोलंदाजी करत आहे कृष्णा मट्टू यादव. आणि शेवटचा गडी राहिलेला आहे ए स्पोर्ट या संघाकडे. गडी बाद. मला तर वाटतं 4 रनआउट झालेले आहेत. पुढील तयार राहायचंय. मी आमंत्रण करतो सुधीर मामा मोरे यांना. त्यांनी नाणेफेकी करून घ्यायची. 14-15 धावांचा लक्ष दिलेलं आहे. खूपच चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन वेतालपाडा प्रीमियर लीग हे सातत्याने करत असते. विजय स्पोर्ट परवा 5वे आणि आतिश वॉरियर्स या संघाने
दोन्ही पंचांनी नोंद घ्यायची आहे. अजून खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. खूपच सुंदर असे कॉमेंटेटर म्हणजे शैलेश मांजरेकर सर, खूप मोठा नाव. चला सामना चालू करायचा आहे. कृष्णा मटरू यादव आणि शुभम काजारे. खूपच चांगला असा बॅकफूट पंच आहे. एकच धाव. खूपच समझदारी का क्रिकेट खेलते हुए कृष्णा मटरू यादव. आणि षटकार मारून बाद झालेले आहेत. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये षटकार चालत नाहीये म्हणून गडी बाद. नितू साळवे यांना सुवर्ण संधी. एक चौकार ठोकतायत तर रोख पारितोषिक आलेलं आहे 201 रुपये आकाश चव्हाण यांच्याकडनं. वाईट चेंडूची समाप्ती झालेली आहे. अजय गडा यांनी पारितोषिक लावले 3 वाईट साठी 201 रुपये. वाईट चेंडू अजय गराडे 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं. 3 वाईट टाकलेले आहेत. साहिल गुप्ता याने खूपच काय काय असं स्पॉन्सरशिप लावत आहेत. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण समीर कुंभार यांचं. 4 चेंडूची समाप्ती झालेली आहे. खूपच चांगला असा चकवला होता परंतु एक धाव डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली आहे. 5 धावा झालेल्या आहेत. वाईट चेंडू +1 अशा 2 धावा. संघाची वाढती धावसंख्या 7 झालेली आहे. अर्धा पल्ला गाठलेला आहे. चकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वाईट चेंडू. खूपच चांगला असं गोलंदाजी करताना साजन यादव साहिल गुप्ता.
डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. संघाची वाढती धाव संख्या 9. एक गडी बाद. साजन का टाजन ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे. एक धाव सिंगल. समजदारीचा क्रिकेट खेळत आहे नितू सालवे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. चार चेंडू निर्धाव काढल्याच्या नंतर 1 धाव डिक्लेअर मध्ये मारलेली आहे त्यांनी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 1+1 अशा 2 धावा मिळालेल्या आहेत देवास सुपर किंग या संघाला. जिंकण्यासाठी अजून 2 धावांची गरज. नो चेंडू. 1 धाव स्कोर लेवल झालेला आहे. अजून 1 धावांची आवश्यकता. तो देखील नो चेंडू. ओ आता याच्यानंतर तुम्ही आवाज ऐकणार आहेत सर.